अभी एक फैशन हो गया है। अंबेडकर 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 अंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्म तक स्वर्ग मिल जाता। हे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल संसदेच्या सभागृहात केलं आणि एकच गदारोळ झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केला म्हणून आज दिवसभरात त्यांच्या विरोधामध्ये भाजप विरोधात निदर्शनं देखील झाली। तिकडे युपी मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, सभागृहाबाहेर निदर्शनं झाली। महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तिथे देखील विरोधी पक्षांनी निदर्शने केली आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाबाहेर म्हणजे लोकसभा असेल आणि राज्यसभा त्या बाहेर देखील या संदर्भामध्ये निदर्शनं झाली। हे सगळं करत असताना अमित शाह यांनी अगदी थोड्याच वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि मी जे काय वक्तव्य केलं ते एडिट करून काँग्रेसनं आपल्या नेहमीच्या पद्धतीनं लोकांमध्ये प्रसारित केलं। त्यामुळे मी जे काय बोललेलो आहे ते राज्यसभेच्या पटलावर उपलब्ध आहे। तो संपूर्ण व्हिडिओ आपण पाहू शकता। असा खुलासा केला। अर्थात अमित शाह यांनी माफी मागावी, अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशा बऱ्याचशा आता वेगवेगळ्या चर्चा या संदर्भात होऊ लागलेल्या आहेत। पण अमित शाह यांनी केलेलं वक्तव्य आणि यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला का याच प्रश्नावर याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज टॉप न्यूज मराठीमध्ये माझ्यासोबत आहेत गोपाळ तिवारी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते, त्यानंतर सुनील माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते आणि धनंजय जाधव भाजपचे प्रवक्ते आणि माजी शहर उपाध्यक्ष। तुमचं तिघांचंही या संपूर्ण लाईव्ह कार्यक्रमामध्ये स्वागत। अर्थात मी पहिल्यांदाच ती सुरुवात पण करून दिली आणि तुम्हाला एक इंटिमेशन पण दिलं की अमित शहा यांनी जे काल वाक्य उच्चारलं किंवा काल वक्तव्य केलं त्यावर काय गदारोळ झाला। म्हणजे मला पहिला प्रश्न तुमच्याच म्हणजे अमित शहांच्याच पक्षाच्या प्रवक्त्यांना आहे। धनंजयजी, अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य अगदी थोडक्यात मला फक्त कमेंट तिघांकडनं घ्यायची आणि मग मी आपण सुरुवात करूया। हे वक्तव्य योग्य होतं का आणि अमित शहांकडून आंबेडकरांचा अपमान झाला? नाही, मला दोन गोष्टी मी लगेच सांगतो तुम्हाला। आंबेडकर साहेबांचा अपमान करणारा व्यक्तीच ह्या देशामध्ये जगामध्ये नाहीये। त्यामुळं अमितजी शहांनी अपमान केला असं मी म्हणणार नाही, त्याला अनेक कांगोरे आहेत। आणि दुसरा विषय सांगतो, घटनेचा अपमान भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता काय तर नेता तर करूच शकत नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं। त्यामुळे अपमान झाला नाही, मी तुम्हाला विस्तृतपणे सांगू शकतो। नक्कीच गोपाळजी, मला फक्त एक कमेंट पाहिजे यात। हे बघा, ज्या संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला 75 वर्ष झाली म्हणून हे 2 ते 3 दिवस या संसदेमध्ये चर्चा चालू होती आणि त्या चर्चेला उत्तर देताना सत्ताधारी पक्षातर्फे देशाचे गृहमंत्री ज्या वेळेला त्या संपूर्ण चर्चेचा गाभा जर बघितला तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण संपूर्ण समर्पित आणि ही चर्चा होती, संविधानाबद्दल चर्चा होती, देशाच्या लोकशाहीच्या आत्म्यावर चर्चा होती। आणि अशा प्रसंगी अशा पद्धतीने आंबेडकर 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 म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी खिल्ली उडवली अत्यंत निंदनीय, काँग्रेस पक्षाने निषेध केलाय। आणि त्यावर मोदी साहेब जेव्हा 6 ट्विट करून त्याचं समर्थन करतात ती अतिशय त्या ठिकाणी ती दुर्दैव बाब आहे। आम्ही तर काँग्रेसने सांगितलंय त्यांना ताबडतोब बरखास्त करावं। मला फक्त कमेंट की अपमान केलाय का नाही? निश्चितच केलाय, निश्चितच केलाय। याच प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडे कमेंट पाहिजे। मोदी आणि अमित शहा यांनी ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात ही जी पद्धत रचना सगळी चालू केली आहे त्याचं एक फलित आहे। फलित हे आहे की अमित शहांचं जे स्टेटमेंट आहे 6 वेळा आंबेडकर 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 असं कुत्सित भाव आहे त्यातला। आणि तुम्ही आंबेडकरांचं नाव घेता त्यापेक्षा देवाचं नाव घ्या तर तुम्ही स्वर्गात जाल, ही जी काय तुलना आहे त्यातनंच त्यांची मानसिक भूमिका काय आहे, आंबेडकर का खुपतात असं त्यांनी दाखवलंय। त्यामुळे ते निषेधार्हच आहे। आम्ही अतिशय आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता, बाबासाहेबांचा निश्चित चाहता एकमेव मी फक्त बाबासाहेबांना मानतो या जगात। इतकं वाईट पद्धतीने बाबासाहेबांबद्दल कुणी बोललेलं नव्हतं। म्हणजे हा अपमान केलाय हे 100%। आता मला अगदी आता विस्तृत स्वरूपात जायचंय आणि आता धनंजयजी तुमच्यापासून मला प्रश्न हाच पडलाय। आत्ताच सुनीलजींनी आणि गोपाळजींनी सांगितले की निषेधार्ह आहे आणि हे अपमानजनकच आहे। जे त्यांनी शब्द उच्चारले त्यात सुनीलजी म्हणाले ते बरोबर आहे। 6 वेळा त्यांनी हा शब्द उच्चारला, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर। खरं म्हणजे त्यांनी हा जप जर सुनीलजी कायम केला ना तर निश्चितपणे
त्यांना मात्र भविष्यात निश्चित चांगली संधी कुठे ना कुठेतरी मिळेल आणि त्याचं फलित मिळेल जर आंबेडकरांचा जप केला तर. ते करणार. कारण 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 मी हे तुम्हाला म्हणजे मला आता हेच म्हणायचं धनंजयजी, त्यांनी त्यात असं म्हटलेलं आहे की याऐवजी जर देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म तुम्हाला स्वर्ग मिळाला असता. मला प्रश्न हाच पडलाय, देवाचं नाव घेऊन 7 जन्म स्वर्ग मिळणाऱ्यांची यादी भाजपनं सादर करावी, नाहीतर आंबेडकरांमुळं ज्यांना नरकातून बाहेर पडून स्वर्गासारख्या या पृथ्वीवर आज आपल्याला वंचित शोषित समाजातून ज्यांना न्याय मिळवून दिला त्यांना स्वर्ग म्हणून पृथ्वीवर ज्यांच्यामुळे प्राप्त झाला त्यांची यादी आम्ही तुमच्यासमोर सादर. तुम्ही खऱ्या अर्थाने ही चर्चा घडवून आणली आहे, अतिशय चांगलंच काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. काँग्रेसचं काय झालंय, विकासाच्या संदर्भामध्ये आता कुठलाच मुद्दा राहिलेला नाहीये. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये वाताहत झाली, चटणीला काँग्रेस पुरणार नाही अशा पद्धतीची आता काँग्रेसची अवस्था झाली. मी आकडेवर बोलू आता नका. सांगतो. मला या मुद्द्यावर आता मी मुद्द्यावर तुम्हाला येतो. देवाचं नाव घेतल्यावर 7 वेळा स्वर्गाचा यादी दाखवा मला, सांगतो. असं कधी कुठे घडेल? तुमचा प्रश्न असा आहे की बाबासाहेबांचा अपमान केला का? हा, भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यकर्ता नेता कदापि बाबासाहेबांचा अपमान करू शकत नाही. ते कोणाच्या मध्ये ताकद पण नाही नाही, कुठल्याच मी पक्षाच्या. तुम्हाला पहिल्यांदा ऐका, विचारलं. आता मी पुढे जातो. नाही, आता मी या पुढे प्रश्नाचं जातो. उत्तर आता उत्तर देतो. हा. अपमान कुणी केला असेल तर ह्या काँग्रेसनी, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुणी अपमान केला असेल तर काँग्रेसनी. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी बाबासाहेबांना लोकसभेत मी पुढे येतो. मी पुढे मी प्रश्न दिला. नाही, ऐका ऐका आपण त्या मुद्द्यानंतर चर्चा करू ना. मला या प्रश्नाचं उत्तर द्या. 7 जन्मापर्यंत स्वर्ग मिळाल्याची यादी मला अमित शहा ऐका तुम्ही काय होतं, एखाद्या विषयाचा बराचसा कावळा करायची जी पद्धत आहे ती काँग्रेसची. ऐका ना, ऐका आंबेडकरांचं नाव घेतलं तर ऐका, नाटक चालत नाही माणूस असं म्हणायचं तुम्हाला. आता ऐका, मी तुम्हाला ते सांगतो. आपल्याला जरी रस्त्यामधनं जाताना ठेस लागली तर आपण म्हणतो अरे देवा काय लागलं. ऐकून घ्या, अमितजी शहांनी सांगतानाचं तात्पर्य काय, त्याचा एक असा एक अर्थ होता की अरे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी संविधान घेऊन नाचत होता, तर संविधान तुम्ही स्वतः पाळत नाही. तुम्ही 71 वेळा हे संविधान बदललं, घटना बदलली. अरे तुम्ही किमान तुम्हाला सुबुद्धी देव या देवानी की बाबासाहेबांचा तुम्ही उद्धार केला पाहिजे, ज्यांनी सगळ्या जगाचा उद्धार केला, शोषितांचा उद्धार केला त्यांचा. आता ह्यात तुम्ही जर नाव घेतलं ना देवाचं तरी नाव घ्या किमान, ह्या त्या वाक्याचा अर्थ होता. हे काय केलंय माहितीये का? आणि म्हणून म्हणजे तुम्ही ऐका, जे आंबेडकरांना देवा समान मानतात, जे नरक यातना सारखं जीवन जगत होते वंचित शोषित, त्यांना लोकशाहीच्या आधारे, संविधानाच्या आधारे, घटनेच्या आधारे न्याय देऊन आंबेडकरांनी याच पृथ्वीवर स्वर्गात आणून दाखवलं. स्वर्ग काय हे प्रत्यक्षात उपभोगायला लावलं. अशा आंबेडकरांचं नाव घेतलं फरक काय पडलं? हे कोणीही नाकारू शकत नाहीये, हे सत्यच आहे. परंतु मी त्या वाक्याचा तुम्हाला पुन्हा एकदा अर्थ सांगतो की कसं आहे माहितीये का, त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त संविधान करताय, डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेताय. बरोबर, तुम्ही त्या बाबासाहेबांच्या बद्दल तुम्ही चांगलं बोलताय का? नाही बोलत तर तुम्हाला सुदबुद्धी देव. अरे देवा, यांनी जर समजा 10 वेळा तर तुझं नाव घेतं, तू पावन होशील, यांना पावशील, असा त्याचा अर्थ आहे. हे लक्षात घ्या. आणि हिंदू देवतांच्या बद्दल तुम्हाला का आकाश असावं ह्या लोकांना? नाही, ह्याच्यात हिंदू आंबेडकर त्यांच्यासाठी देवा समान, आमच्यासाठी सुद्धा आहे ना. आम्ही कुठं नाही, मी सुद्धा मागासवर्गीय कुटुंबातून येतो. आज वंचित शोषित समाजातील प्रत्येक घटकाच्या घरात आज आंबेडकर त्यांच्या देवारात त्यांचा फोटो असतो. 100% स्वतः आंबेडकरांनी म्हटले मला देव म्हणू नका, पण आंबेडकरांना देवा समानच मानलं जातं. स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आज आम्ही जे त्यांच्यामुळे आहोत आणि ते आम्हाला देवा समानच आहे. अगदी आहेत, मी नाकारत नाही. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय, अहो ह्या जगामध्ये ऐकून घ्या, तुम्ही पूर्ण पहिले एकदा ऐकून घ्या. मुळामध्ये ह्या जगामध्ये दैविक शक्ती असलेले कोण जर राष्ट्रपुरुष असतील तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मानणारे आम्ही आहोत. आम्ही कशाला बाबासाहेबांचा अपमान करू, कशाला आम्ही घटनेचा अपमान करू? तुम्ही एक गोष्ट का लक्षात घेत नाही, तुम्ही काँग्रेसला असं का विचारू शकत नाही, काँग्रेसच्या प्रवक्त्यांना का असं विचारू शकत नाही? एक काँग्रेसचा प्रवक्ता होता असा बोलला की घटना ही काँग्रेसने लिहिली. अरे तुम्ही काय मी सांगतो तुम्हाला की म्हणजे शाहू फुले आंबेडकर या सगळ्या विचारधारेला तुम्ही, आम्ही कुठली विचारधारा नाकारत नाही. प्रत्येकाने आपापली विचारधारा नक्की पाळावी. परंतु मला काय म्हणायचंय की ज्या काँग्रेसनीच बाबासाहेबांचं नाव खबराब करण्याचं काम केलं, त्यांना नाकारण्याचं काम केलं, त्यांची घटना सुद्धा नाकारण्याचं काम केलेलं आहे, अशा काँग्रेसला तुम्ही प्रश्न न विचारता तुम्ही अमित शहानी असं बोललं. मी तुम्हाला तेच सांगतोय,
अमित शहाच्या मनामध्ये कुठेही असं संशयता नव्हती. ठीक आहे. ते बोलताना असे बोलले, तुम्ही नीट लक्षात नाही, घ्या, तुमचा मुद्दा आंबेडकर लक्षात आंबेडकर आंबेडकर. अरे तुम्ही फक्त आंबेडकरांचं नाव घेताय, करताय काय? नक्की. आणि म्हणून तुम्हाला मला- देव पावेल मला- असं म्हटलेलं आहे. हे मला लक्षात घ्या. मला गोपाळजींकडे जायचंय. गोपाळजी, मला एवढंच म्हणायचंय, स्वतः अमित शहा असं म्हणाले की आता मुळात काँग्रेस हे कायम आंबेडकर विरोधी होते. काँग्रेसने आंबेडकरांचा दोनदा पराभव केला. 100% बरोबर. काँग्रेस हे संविधान विरोधी आहे, काँग्रेस हे घटना विरोधी आहे. हो. काँग्रेसनीच SC ST यांना आरक्षण मिळू नये, ओबीसीला आरक्षण मिळू नये म्हणून कायम विरोध केला. अशा अमित शहांनी आज आंबेडकरांचा जप केला असं म्हणायचं का आंबेडकरांचा कुत्सित भावाने त्यांचा नाव घेतले? काय सांगते? हे बघा, संपूर्ण जर प्रसंगाची पार्श्वभूमी बघितली तर संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती 2-2.5 दिवस कृतार्थ भाव व्यक्त करण्याचा तो प्रसंग होता. त्याच्या मागची जर पार्श्वभूमी बघितली तर संविधान आणि आंबेडकरांवर चर्चा होती. त्यामुळे शेवटी उक्ती आणि कृतीमध्ये असलेले हे अमित शहा, भारतीय जनता पक्ष किंवा त्यांची मातृसंस्था असलेले RSS यांनी जेव्हा संविधान झालं तेव्हा रामलीलामध्ये मध्ये संविधान जाळलंय, त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर मध्ये त्याचा निषेध केलेला आहे, त्या मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आता आमचे धनंजय जाधव हे सरळ चांगले कार्य करतात, परंतु त्यांचे धर्म संकटात असल्यामुळे त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी सर्कस चालली आहे. मी ऍप्रिशिएट करतो त्यांना, त्यांची बाजू मांडणं भाग आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा मसुदा समितीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष करायचं होतं तेव्हा त्यांना पार्लमेंटमध्ये निवडून जाणं गरजेचं होतं. तेव्हा मुंबईनं बॅरिस्टर जयकरांना राजीनामा देऊन त्या ठिकाणून आंबेडकरांना नेहरूंनी आणि महात्मा गांधींनी निवडून आणलं आणि त्या पार्लमेंटवर गेल्यावर त्यांना मसुदा समिती बॅरिस्टर जयकर ज्या ठिकाणी ते निवडून आलेले, मग त्याच आंबेडकरांनी जेव्हा राजीनामा द्यायचं ठरवलं तेव्हा BN रावांना जे नेहरू म्हणालेले आहेत की अरे त्यांनी राजीनामा दिला तर आपल्याला काही फरक पडत नाही, असं कसं काय? बरोबर. मुद्दा असा आहे ना की तिथे बॅरिस्टर जयकरांचा राजीनामा घेऊन तिथनं आंबेडकरांना त्या ठिकाणी निवडून आणलं ना काँग्रेसनी. हे आणलं ना, वास्तवता आहे. म्हणजे हे पण वास्तव आहे. पत्रामध्ये परंतु नेहरूंच्या- त्याच्या पुढे या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला राजकीय पक्ष काढायची स्वातंत्र्यता आहे. RPIचा जन्म कोणी झाला, RPIची एस्टॅब्लिश कोणी केली, संस्थापना कोणी केली? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरांनी सांगितली. जेव्हा त्यांना त्यांच्या पक्षाच्या बॅनर खाली जेव्हा ठिकाणी निवडणुकाला सामोरं जायचं होतं तर त्याला कुणाचाच दिलाच नाही. त्यांना त्यांच्या पक्षाची मेजॉरिटी आणायची होती, त्यामुळे RPIचं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ करायचं होतं. तेव्हा काँग्रेस विरोधात नाही तर कसं राहणार? त्यामुळे मुद्दा असा आहे की त्यांना त्यांच्या RPIच्या राजकीय पक्षाची अस्तित्वाच्या माध्यमातून त्यांनी ते निवडणूक लढवत होत्या. दुसरं, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही म्हणताय ना की अशा पद्धतीचं, तर ते रामलीला मैदानमध्ये यांनी संविधानाच्या विरोधात वारंवार तिथं संविधान जाळलंय, या सगळ्या घटना आहेत ना. मनुस्मृतीचं त्या ठिकाणी गोलवलकर म्हणा, त्यावेळेला ते जे काही लोक होती त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे या आता जुन्या इतिहासाला इतिहासच येतो. ते त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता काय बोल बरं, जे 2-2.5 दिवस पंतप्रधान आणि अमित शहा हे जे काय खापर फोडतायत वारंवार, जे तथ्यहीन बोलतायत आणि संविधानाबद्दल बोलतायत की संविधानाची पायदळी तुडवले. अरे तुडवले तर 2 घटना दाखवा. आजपर्यंतच्या संविधानाच्या दुरुस्तीमध्ये एकही चॅलेंज सुप्रीम कोर्ट हायकोर्टात झालं नाही की ज्याला या संविधानाच्या विरोधात ज्या काही घटना दुरुस्त्या केल्या त्याला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने एकही त्या ठिकाणी आक्षेप घेतला नाही. ऑन द कंट्री आणि याच्या विरोधात आता 2014 नंतर जी घटना दुरुस्ती मोदी सरकार, शहा सरकारने केली नॅशनल काउन्सिल जजेसची बाबत, ते संपूर्ण सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले ना. ठीक आहे. मला म्हणजे हे तेव्हा ज्यांनी हे प्रयत्न केले ते सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले. मी तुमच्याकडे येतो. सुनीलजी, शरद पवार साहेबांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. हा सगळा गदारोळ सुरू असतो. त्यांनी म्हणजे तुमच्या पक्षाची भूमिका आहे का की मोदींना तुम्ही सांगून हे सांगायला पाहिजे की जी संविधानात चर्चा चालू आहे तिथे घटनेच्याच बाबतीत आपण बोलतोय, ज्या संविधानाची शपथ घेतोय त्याच संविधानाने ज्यांच्यामुळे आपल्याला संविधान मिळालं त्यांच्याविषयीच आपले गृहमंत्री बोलतात. तर यावेळी हा एक सल्ला म्हणून शरद पवारांनी मोदींना काय सांगितलंय का? कारण एकेकाळी हेच मोदी म्हणाले होते की शरद पवारांचं बोट पकडूनच मी राष्ट्र. ऑब्वियस पवार साहेबांची जी भूमिका आहे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर महाराष्ट्र पुढे नेणं
जी भूमी कायमस्वरूपी या विचारावर चालली. उत्तरेकडच्या राज्यांपेक्षा खूप मोठी परंपरा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पवार साहेबांनी यशवंतरावांच्या नंतर ज्या पद्धतीने काम केलं महाराष्ट्रात तीच भूमिका आहे. आता हा जो गदारोळ मुळात आहे की तो अमित शहानी काय पद्धतीने बोललं, त्यांचं जे काय प्रेझेंटेशन आहे, आम्ही सगळ्याच पक्षाच्या दृष्टिकोनातून जे काही भूमिका मांडतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच कामाच्या बाबत त्यांनी जे संविधानाची निर्मिती केली, देशाला एका वेगळ्या दिशेला नेलं, इतक्या विस्कळीत परिस्थितीत त्यांनी एकसंघ देश उभा केला, कायम राखला, तो संविधानामुळे राहिला. हे सगळं पवार साहेबांनी आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या कामांमध्ये आणि त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत सांगितलंय. आपण जसं म्हणता तसं आता मोदींना ज्या ज्या कामांच्या दृष्टीने सांगायचं आहे त्या सगळ्या गोष्टी सांगतील ते. आम्ही पक्ष म्हणून ज्या पद्धतीने आता हे सगळं चालू आहे, तर तुम्हाला मी एक निदर्शनास आणून देतो. आम्ही काय पद्धतीने आता या गोष्टींकडे बघतोय, विचार करतोय. आजच एका पुण्यातल्या वृत्तपत्रात संविधान म्हणजे काय याच्यावर एका शंकराचार्याने कमेंट केली. वैदिक संविधान म्हणजे मनुस्मृती, असं त्यांचं कमेंट आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे संविधान या देशाला दिलं, 6,000 जाती आहेत, सर्व जाती सर्व धर्म यांना एकत्र बांधून ठेवणारं संविधान, आणि आता आपण ज्या दिशेला चाललोय या पद्धतीची जी विचार करायची पद्धत आता हे गेल्या राहुल गांधींचं सुनीचे गव्हर्नमेंट अतिशय उत्तम आहे याच्यावर. आता त्याचं मला- राहुल गांधींचं त्यांनी असं म्हटलं की मनुस्मृती पाळणाऱ्यांना आंबेडकरांचा त्रास होणारच. मग ते नव्हते. काही ऑब्विस आहे, कारण मनुस्मृतीची रचना आपण मी बरोबर ना गोपाळजी? मनुस्मृती किती राहुलजींचा स्टेटमेंट किती वाचली असेल लोकांनी मला माहित नाही, मी स्वतः वाचली. त्यातली जे काही वेगवेगळे कलम आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मी बाबासाहेबांनी जे काय चळवळ केली, जे हातात घेतलेलं कार्य, त्याचा एक लाभार्थी म्हणून मी त्या अधिकारवाणीने जास्त सांगू शकतो. आम्ही काय करायचं याच्या संदर्भात चातुर्वर्ण्यात मनुस्मृतीने काय काय लिहून ठेवलं, काय पद्धतीने लोकांनी जगलं पाहिजे, अशा पद्धतीने हा विषय नाही. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने मला तुम्हाला प्रश्न करा, तुम्हाला प्रश्न करा. तेवढाच सांगतो तुम्हाला. मुद्दा तो आहे की आता मनुस्मृतीचं गेल्या काही 10-12 वर्षात जे काही प्रचलन चालू झालंय, चर्चा चालू झाली, याच्या आधी का नव्हती हो? त्याच्या आधी याच्यासाठी नव्हती होती की कारण हा सगळा विषय संपवला होता आपण. बरोबर. आता समाजातल्या तुकडी, वेगवेगळ्या जाती, वेगळ्या धर्मी, अशा स्वरूपाची जी काही चर्चा चालू आहे त्याचा हा गाभा आहे, आणि त्यातूनच हे सगळं चालू झालं. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जे आज अमित शहा म्हणाले, काल म्हणाले की अभि तो फॅशन वगैरे, आंबेडकरचा फॅशन आहे, हे आमच्या रक्तात बाबा ही पॅशन असली पाहिजे, ही पॅशन आहे, फॅशन आहे, पॅशन आहे. श्वासाचा विषय येतो. बाबासाहेब आमच्या श्वासाचा विषय, पॅशन फॅशन हे विषय शब्द वापरत, कारण की जितेंद्र आव्हाडांनी त्याच्यावर कारण काउंटर केलं. तुम्हाला तुमच्याच पक्षाच्या काय होतं, म्हटलेलं आहे. एक हिंदी भाषेत काम करणारा एक कवी आहे, तो सांगतो की तुम्हाला महिलांचं जे आयुष्य अस्तित्व गेल्या हजारो वर्षातलं पाहायचं असेल, दलितांचं पाहायचं असेल, तर त्यांचं लाईफ, त्यांनी जे काय सोसलंय, त्यांनी जे काय भोगलंय ते समजून घ्यायला तुम्हाला त्यांचा जन्म समजायला लागेल. आता हे या पद्धतीने जर काम करणारे लोक असतील त्यांना कधीच कळणार नाही. त्यामुळे अशाच पद्धतीने आडवं बाबासाहेब खुपतात. त्याचं कारण हे आहे की एका पातळीवर एका वाक्यात बाबासाहेबांनी सांगितलं की घटनेनुसार या देशात कोणीही वरच्या खालच्या जातीचा नाही. आता जर तुम्ही जात मानणार असाल तर तुम्हाला खुपणार, आणि खुपलं की तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड, जर 5,000 वर्षाची जात व्यवस्था मान्य असेल, 6,000 जाती आहेत, त्यातला हा वरच्या जातीचा आणि हा खालच्या. मी धनंजयजींना एक विनंती करतो, पुस्तक प्रदर्शन घेतलं फक्त आता, सावरकरांनी 1920 ते 30च्या काळात जातुच्छेदक निबंध नावाचे निबंध जे लिहिलेत ना, ते एकत्र हिमानी सावरकरांनी केलेत. मला वाटतं वाचायला पाहिजे. स्वामी विवेकानंद पण त्या अँगलनी वाचायला पाहिजे. वाचत नाहीत लोक, त्यामुळे त्यांना समजतच धनंजयजी, काय तुमचं- नाही. आमचा ग्रंथ मोठा ते वाचलेलाच नाही. त्यांच्या घरातल्या बायका मारायला लागतील, त्यांच्या काय गुण आला? म्हणजे संविधान जाऊन आता मनुस्मृती आणायचंय म्हणून हे सगळं सुरू आहे. नाही, आपण मुद्द्यामध्ये आपण बोलूयात, मुद्द्यावर बोलूयात आपण. तुम्ही मला ज्या पद्धतीने मगाशी विचारलं की अमितजी शहांनी बाबासाहेबांचा अपमान केलाय का, घटनेचा अपमान केलाय का, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अपमान केलेलाच नाहीये, त्याचं विश्लेषण पण करून सांगितलं की कशा पद्धतीने काय झालंय, काँग्रेस काय करते त्यांच्यासाठी ते सांगितले. अमित शहाचे शब्द चुकले, मांडणी चुकली असं तुम्हाला म्हणायचं? ऐका सांगतो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू का ते काय बोलले, पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. आणि मग काँग्रेसने कसा अपमान आतापर्यंत केलाय ते पण तुम्हाला सांगतो.
त्यांनी सांगितलं आंबेडकर 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 आंबेडकर. पण ही fashion आहे, ऐका, fashion ऐका, आहे. ऐका, ऐका. हा, ही वाक्य फॅशन ही आहे. काँग्रेसच्या दृष्टीकोनातून Fashion आहे, fashion आहे. fashion आहे. ऐका ऐका तुम्ही मला I थांबवा repeat. No, no, no. ऐका, तुम्ही थांबवताय मला मला- नाही, नाही, नाही. मग मला पूर्ण बोलू द्या. मला पूर्ण बोलू द्या. बरं, ठीक आहे मी पुढची काही मिनिटं तुम्हाला Yes, मला- ही fashion झाली म्हटली. मला फक्त एक प्रश्न गोपाळजी, एकच विचारायचा. मिनिट. तुम्हाला एक प्रश्न द्यायचा आणि स्वर्गात जायचं फॅशन झाले हा Fashion शब्द झाली. योग्य आहे का हा मला मी हे- तुम्हाला सांगतो ते शब्द Fashion झाले. ऐका 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 नाही ते चुकलेच नाहीत का चुकलेत हे तुम्हाला मग देवाचं हे नाव घेणं fashion आहे असं म्हणू ही नका. काँग्रेसची फॅशन आहे शंकराचं नाव आमची घेणं फॅशन नाही. आहे रामाचं नाव घेणं ऐकून- फॅशन हे आहे विष्णूचं नाव घेणं फॅशन त्यांनी आहे दाखवून दिलंय संसदेमध्ये बोललेत की ही काँग्रेसची फॅशन आहे आमची नाहीये हे त्याचा अर्थ आहे. काँग्रेसची fashion नाही. काँग्रेस ते करतंय ऐकून घ्या. ऐकून घ्या. Fashion झाली नाही, ऐका. फॅशन झाली माझ्या- म्हटली. माझं बोलणं की गोपाळजी, आपण- सुनीलजी, माझ्याकडे व्हिडिओ आपण बघूया. त्यामध्ये स्पष्ट वाक्य आहे Yes, yes, अभी yes, नक्की. फॅशन आहे Fashion स्पष्ट म्हटलंय Correct. ही फॅशन आहे ही काँग्रेसची फॅशन आहे नाही, नाही. हे त्यांना सांगितलं आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन आहे देवांचं नाव घेणं नाही, जमलं नाही. काँग्रेस करतोय म्हणजे कोणी काँग्रेसचा माणूस असेल तो आंबेडकर आंबेडकर गोपाळजी, गोपाळजी. ऐकून घ्या आता मला बोलू द्या. नाही, नाही. सर नाही नाही, नाही, नाही. मग मला शंकराचं नाव तुम्ही घेणं- आम्हाला अर्ध बोलायला आम्ही आमचं विष्णूचं नाव घेणं नाही. स्मरण आहे आम्हाला- आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन आमचं तुम्ही चुकीचे निवेदन बोलले. ऐकून घेतलं. बोला ना, आता बोला 100%. हा, आता पूर्ण ऐका आणि मला 2 मिनिटं मला फक्त द्या पण माझ्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे हा बघा मी पुन्हा एकदा सांगतो जेव्हा हे दोघे बोलत असताना मी मध्ये बोललो नाही नक्की बोला ना आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही मला फक्त थांबू नका हा बोला काँग्रेसच्या दृष्टिकोनातनं ती फॅशन आहे असं त्या बोलण्याचा अर्थ होता दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं आंबेडकर 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 हे फक्त काँग्रेस करतं हे दिखाव्यासाठी करतंय हा त्याचा अर्थ आहे दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा सांगतो काँग्रेसनी आतापर्यंत गेल्या 75 वर्षामध्ये बाबासाहेबांचा अपमान कसा केला बघा तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये भंडाऱ्यामध्ये त्यांनी पाडलं काँग्रेसनी ठीक आहे ना 2 पक्ष वेगवेगळे असू शकतात आज एखादा पक्ष नवीन स्थापन झाला तर आपण त्याला पाठिंबा देतो चल ठीक आहे तुझ्या घरातला मुलगा ना चांगलं राज्याचं काम करतो देशाचं काम करतो आमचा तुला पाठिंबा आहे परंतु यांनी 75 वर्षामध्ये काय केलं नाही बाबासाहेबांसाठी दुसरं तुम्हाला महत्वाचं सांगतो 71 वेळा ह्या घटनेची तोडफोड केली कुठल्या कामांसाठी केली समाजोपयोगी केली का कधी नाही केली अहो मुंबईमध्ये स्मारक नाही बांधले यांनी आतापर्यंत 75 वर्ष ते काम भाजपने आता येते होईल ते होईल बरं झालं हेच बोलले काँग्रेसचा एक प्रवक्ता आहे तो काय बोलला माहितीये का तो असा बोलला की घटना ही काँग्रेसने लिहिली आहे अरे थोडस काहीतरी वाटलं पाहिजे तो म्हणतो आम्ही आदरणीय म्हणून बोलतो काँग्रेसने तो लिहिली काँग्रेसचा असं झाला म्हणू तो शकतं. काँग्रेसचा आहे ते चुकीचं नाही याचा अर्थ काँग्रेसचं काय बाबांच्या बद्दलचं मत आहे ना हे त्या ठिकाणी आहे. तुम्हाला सांगतो अहो साधं भारतरत्न पुरस्कार देताना त्यांनी विचार केला पाहिजे होतं ज्यांच्या नावामुळे आज शोषित वंचित सर्व जातीतली लोक मागासवर्गीय आज माणसासारखी वागतायत त्यांना जगामध्ये येण्याचं एक मोठं पवित्र काम बाबासाहेबांनी केलं नाही, नाही. परंतु त्यांनी 34 तुमच्या वर्ष प्रश्नाचं ऐका 34 वर्षांतर बाबांना त्यांनी भारतरत्न पुरस्कार हो, का आधी दिला एक मिनिट. त्याच्यानंतर ऐका आणखी दुसरं महत्वाचं तुम्ही सांगतो. एवढं काँग्रेसला ऐका, बोलते का ऐका ना, आता सावरकरांना तुम्ही का नाही देत मग? देऊ ना आम्ही देणार कधी? आहेत आम्ही काँग्रेसने जाहीर करावं म्हणजे उद्या आणखी काँग्रेस 10 वर्षांनी मी तुम्हाला ऐका, आग्रह करायचा का? काँग्रेसने आता जाहीर करावं की आमचा पाठिंबा आहे आम्ही देणार आम्ही या 19 आतमध्ये सावरकरांना भारतरत्न पुरस्कार भारतीय जनता पार्टी देणार एनडीए सरकार देणार तुम्हाला आणखी एक महत्व सांगतो बाबासाहेबांचे वारस आहेत आज अहो आपण नातेगोत्यामध्ये किती आपण एकत्र राहतो राजकीय पक्ष असले तरी आपण मनभेद असतात विचारभेद असतात मनभेद नसतात परंतु बाबासाहेबांच्या प्रकाश आंबेडकर असतील आणखी कोण असतील त्यांच्या वारसाला निवडणुकीत पाडण्याचं जे षडयंत्र कोण असतं तो काँग्रेसला असतं मग तुम्ही असं म्हटलं पाहिजे तुला की नाही हे बाबासाहेबांचे वारस आहेत यांना आम्ही संसदेमध्ये आणू बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम अहो, आम्ही करू. तुम्ही खुश का झाला करत नाही ते महाविकास आघाडीची त्यांची असं नाहीये. आघाडी झाली नाही असं नाहीये. तुम्ही खुश झालात त्यामुळे Correct. बरोबर ना सुनीलजी? प्रकाशजी आंबेडकर पुढे आले असते तर आम्ही बरोबर घेतलं असतं आम्ही त्यांना आम्ही प्रयत्न केला होता तुम्ही आमच्या बरोबर या रामदास आठवल्याच आंबेडकर आणूयात मधला कार्यकर्ता त्यांना काय दिलं? त्यांना काय दिलं? केलंच ना आम्ही रामदास आठवलेंना आरपीआयला दिला नाही आज रामदास आठवलेंचा आता मुद्दा उपस्थित झालेला आहे रामदास आठवले तोंडाला पानं अमित शहांनी पोचली. केलेल्या वाक्यामुळे राजीनामा देणार का आणि महायुतीतून बाहेर पडणार Ideally तुम्ही त्यांनी दिला रामदास पाहिजे. आठवलेंना हा प्रश्न विचारला पाहिजे तुमच्या माहिती त्याचं कारण आहे. पक्ष आणि ते आहेत ते. देणार नाही त्याचं कारण त्यांना माहिती आहे की आंबेजी शहांनी बाबासाहेबांचा अपमान केला नाही केलाय कोणी तर काय काँग्रेसने केलाय ते काँग्रेस बरोबर होते अहो, काँग्रेस सोडून येण्याचं कारण काय भाजपा बरोबर रामदास आठवलेंना तुम्ही काय दिलंय अहो नाही अहो, काय दिलं रामदास आठवलेला त्यांनी स्टेडियम परवा त्यांनी जाहीर पाडलं. नाराजी व्यक्त लोक- अहो, शेडीला पण इतिहास झाला तुम्ही झालं. आहात.
आत्ताच्या मग आम्ही मंत्रिमंडळात दिलं आमदार ना. जाधवला काय दिलं? आम्ही राज्यसभेवर घेतलं, त्यांना केंद्रामध्ये मंत्री केलाय. एकट्यालाच मग- म्हणजे विकास दुसऱ्या समाजाचा नाही त्यांच्यातल्या कोणत्या घटकाचा नाही. एनडीए मध्ये एक पक्ष नाहीये. एनडीए मध्ये देशातले अनेक पक्ष, राजकीय पक्ष आहेत. त्यांना प्रत्येकाने आपल्या आपल्या संख्याबळानुसार तेवढी ताकद द्यावी लागते. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार होतो. हे साधं सोपं गणित आहे. संदीपजी एक असं रामदास नसतं. सावरकरांना यांनी का दिला नाही रामदास आठवलेंचा मुद्दा मी हे करतो. एक तर विधानसभेला आम्हाला तिकीट नाही दिलं म्हणून ते नाराज झाले. जे तिकीट दिलं त्याच्यात उमेदवार पण बीजेपीचा. आता मंत्रीपद फडणवीस साहेबांनी सांगितलं आम्ही मंत्री करतो, त्यानंतर मंत्रीपद नाही म्हणून नाराज झाले. आठवले साहेब माझे खूप जुने मित्र सहकारी आहेत. त्यांनी खरं तर या प्रश्नावर राजीनामा दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. नंबर 1. नंबर 2, आठवले साहेबांना ही तिसरी टर्म आहे, राज्यमंत्रीपद आहे ज्याला काही अधिकार नसतात. मी दिल्ली पार्लमेंट मधले बसलेला माणूस आहे. या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो. ते मंत्रीपद फक्त टॅमटॅम वाजणाऱ्या गाड्या आणि कर्मचारी ऑफिस याच्याशिवाय काही मिळत नाही राज्यमंत्र्याला. हे मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो. दुसरी महत्वाची भारतीय गोष्ट, घटनेनुसार फक्त दिलेल्या आठवले- संविधानिक पदाचा अपमान आहे. हा संविधानाचा अपमान आहे. हा फक्त- बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा अपमान आहे. हे नाही, स्वतः करतायत. नुसतं अहो, एक facility मंत्री पदाला हे असं म्हणतात की ते काहीतरी ट्यूटी वाजवण्याचं यंत्र विकतं. मी तर गाडीमध्ये बसून गाड्या म्हणजे सुविधा तेवढ्या सुविधा अहो, असतात. काय चाललंय हे? काही फायलीत काही अधिकार नसतात हे तुम्हाला मी सांगतो छातीटोकपणे. दुसरी गोष्ट, फक्त आठवले साहेबांना मंत्रिपद दिलं म्हणून समाजाचे प्रश्न सुटतात का? 7 लाख उत्तर प्रदेश फक्त एका राज्यातले विद्यार्थी आज शाळेच्या बाहेर आहेत. पार्लमेंटमध्ये परवाच्या क्वेश्चन आन्सर मध्ये उत्तर आलं. आपल्याला काय म्हणजे 30,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद केल्या. आपण आठवले साहेबांना माहिती पाहिजे, आम्हाला माहिती पाहिजे, आम्ही काम करतो ग्राउंडवर, सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना माहिती पाहिजे. ते शाळेच्या बाहेर असलेले विद्यार्थी संविधानाच्या मुळे संरक्षित होते आतापर्यंत. आता ते शाळेच्या बाहेर आहेत. त्यांना शिक्षण बंद झालं. त्यांचं सगळं पुढचं काम बंद होणार. त्यांना शिक्षण नसल्यामुळे स्किल मिळणार नाही, रोजगार मिळणार नाही. हे मुद्दे संविधानात बाबासाहेबांनी टाकले. तुम्ही लक्षात घ्या संविधान कसं मोडलं जातं. सगळ्या PSU काँग्रेसने सुरू केल्या, चालवल्या, हजारो लाखो नोकऱ्या त्यात आल्या. सगळं रिझर्वेशन बंद कसं होतं? तुम्ही खासगीकरण केलं की रिझर्वेशनच नाही. संविधान तुमचं तिथं. सुनील, हे तुम्हाला समजून पुन्हा आपण मुद्द्यावर येऊ, मुद्द्यावर हे येऊ. कोणी केलंय? आता गेल्या 10 वर्षात. नक्की. गोपाळ, हा. मला एक प्रश्न करायचा आहे की मुळातच अमित शाह यांनी आज दिवसभरात जो काही गदारोळ झाला, शेवटी त्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. अमित शहा प्रेस कॉन्फरन्स घेताना किती वेळा दिसले की तुम्हाला? पहिली गोष्ट बरं, गेल्या 11 त्यांनी वर्षात. घेतली प्रेस. ऐका ना गोपाळ, मला जो प्रश्न करायचा आहे तुम्हाला, म्हणजे थोडक्यात काय, येस आय एम गिल्टी बट ही डू नॉट से आय एम सॉरी. तुमचं काय मत आहे? अमित शहाना खुलासा करावा लागला, मोदींना 6 ट्विट करावे लागले. नाही, याच्यामध्ये ह्या सगळ्या गेल्या 2-4 दिवस 8 दिवसात जे वातावरण होतं देशामध्ये, एक तर अडाणीच्या विरोधात अमेरिकेमध्ये वॉरंट निघाले. त्याच्यानंतर वन नेशन वन इलेक्शन हा याच्यावर तोंडघशी पडलं. त्यांना 2/3 पण मतधिक्य मिळालं नाही. तो ठराव फेटाळला म्हणजे तो JPC मध्ये गेला. त्याच्यात त्यांना यश मिळालं नाही. ह्या 2 गोष्टीवर कदाचित डायव्हर्ट करण्यासाठी अमित शहा आणि भाजपने ही खेळी केली काय? परंतु ही किती मोठी खेळी आहे. जर आंबेडकरांचा अशा पद्धतीने अपमान करून त्यांना जर देशाचं वातावरण दुसरीकडे वळवायचं असेल तर ते अक्षम्य घटना आहे. त्याचा ऐका त्याच्या दुसरं, आत्ताच आमचे धनंजय जे म्हणलेत, मी धन्यवाद देतो, यांनी मान्य केलं. आज 10 वर्ष झाले इंदू मिलचं आंबेडकर स्मारक अजूनही होत नाहीये. तिथं वीट चढत नाही. कित्येक कोटी खर्च झालेत. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर असंच करायचं. एखाद्याला बोलवायचं घरी जेवायला आणि त्याला लांब ठेवायचं, नुसतं ठेवायचं. हा अपमान नाही तर काय आंबेडकरांचा? बरं, दुसरं, आंबेडकरांना जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे रोस्टर पॉईंटच्या तुम्ही सुनील मानेने योग्य विषय काढला. तुम्ही खाजगीकरणाच्या संपूर्ण रेल्वेच्या भरत्या आहे ते सगळ्या खाजगीकरणाकडे जात आहेत. आणि ज्या गोष्टीसाठी त्यांना शोषित वंचितांना वंचितांना मुळात देशामध्ये खाजगीकरण हे काँग्रेस नाही, ऐका ना, हे बघा, म्हणजे आम्ही असं आहे ना की आणलं म्हणजे त्याच्यातनं मग तुम्ही ते आलेख वाढवायचं असं नाही. पूर्णपणे काँग्रेस नाही. मग तुम्ही ते विरोधात असून सुद्धा ते सिद्ध करायला पाहिजे. जसं NPAचा 3 लाख कोटी असताना तुम्ही ते 14 लाख कोटीवर नेणार आणि म्हणणार NPA काँग्रेसच्या काळात झाला ना. काँग्रेसचं सरकार असताना देशामध्ये तुम्ही आज सुद्धा लॅटरल एंट्री करताय. तुम्ही लॅटरल एंट्री करताय.
स्थानिक स्वराज्य संस्था रोस्टर पॉईंट असेल, भरत नाहीत, ह्या आरक्षणानुसार जागा देत नाहीत. काँग्रेसनेच रेल्वेचं सेक्रेटरी जी चालली आहे, खाजगीकरण चालायचं म्हणजे त्या वेळेला पब्लिक पार्टनर आणि पीपी असं एकत्र होतं, परंतु तुम्ही त्याचा अतिरेक केला कारण तुम्हाला ते पाहिजे होतं. अहो PSU मध्ये जेव्हा राष्ट्रीयकरण केलं, बँकांचं संस्थांचं राष्ट्रीयकरण केलं, संस्थानिकांचे तनखे रद्द केले इंदिराजींनी, तेव्हा ह्या संपूर्ण देशामध्ये नेहरूंच्या काळात किती PSU मोठे मोठे उभे राहिले. आपण आज तुम्ही सुद्धा LIC पासून सगळ्या गोष्टी तिकडे हे करतात. आणि दुसरं संविधानाला अपेक्षित एक मिनिट मला बोलून द्या धनंजय, मी तुमच्यामध्ये पण संविधानाला अपेक्षित वागलं पण पाहिजे कृतीतनं ना. तुम्ही रेल्वेच्या जागा ज्या आहेत, रोस्टर पॉईंट मागासवर्गीय OC OBC त्यांना भरत नाही आणि त्याप्रमाणे आरक्षण देत नाही, सगळीकडे खाजगीकरण करताय. ते तर असं म्हणताय, भाजप असं म्हणतंय की मुळातच तुम्ही भारतरत्न आंबेडकरांना दिला नाही, हे तर त्यांनी स्पष्ट केलं. आणखी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामकरण केलंय. ऐका, 100% केलंय. काँग्रेसच्या काळात झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामकरण केलेलं आहे. संविधान दिन जो साजरा केला तो देखील भाजपनं मोदींच्या मंत्रिमंडळात 2015 सुरू केला, काँग्रेस आतापर्यंत का नाही केला? नाही असं नाही. 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जात होता, त्यामुळे आम्ही संविधान जाळलं नाही ना. हे बाबासाहेब आंबेडकर अरे नाही ना, काय हे वास्तव आहे ना, हे वास्तव आहे. एक साधं हे ज्यावेळेला रामलीला मैदानामध्ये संविधान जाळलं, जेव्हा संविधान झालं तेव्हा त्यांच्या मातृसंस्थेचे बघा ना, हे काय खोटं आहे का? हे काहीच खोटं नाही, हे वास्तव आहे. विषय सांगतो की तो हे वास्तव आहे ना. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय कसं आहे, हे वास्तवता आहे. एक दुसरा आज पण खरगेंनी पत्रकार परिषद सांगितलं, हे वास्तवता नाकारू कसं शकता तुम्ही? त्या दिवशी 3 दिवसाची तुम्ही ज्यांना थोर पुरुष मानता त्यांच्या काय भावना आहेत? गोलवलकर, सावरकर यांच्या काय भावना आहेत सांगा ना. तुम्ही त्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं आहे, संविधान जाळलेलं आहे. दादा एक मिनिट, अजून काय? तुम्ही जे सत्य ते सत्य माना ना तुम्ही. बाबासाहेबांना थोर समजता, प्रश्न नाही. माझा साधा आणि सोपा म्हणजे तुम्ही त्यामुळे अशी भाषा केली नाही, अशी भाषा केली नसती. आंबेडकर 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 क्या फॅशन हो गई आहे. अरे आणि त्याची तुलना कशासाठी करताय? ज्या वेळेला जेव्हा पंतप्रधान गृहमंत्री पदाची शपथ घेता तेव्हा या देशामध्ये मी निधर्म अंगीकारेल, संविधानाची मूल्य अंगीकारेल, कुणाला कुठल्या धर्म जात पंथाला मी फेवर करणार नाही, त्याविषयी भाष्य करणार नाही, अशी शपथ घेता तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर घेताना. आणि अशा पद्धतीने जो अजेंडा चालवताय तो चुकीचा आहे. माझं एक जे निरीक्षण आहे गेली अनेक वर्ष, मी तुम्हाला सांगतो अति छातीटोकपणे, संविधानाची गेल्या 10 वर्षात जी मोडतोड झाली, इम्प्लिमेंट करतो असं दाखवायचं पण करायचं नाही. पद्धतीने Correct. वापर चालू आहे. आता जसा एक मुद्दा आहे हा की तुम्ही देशाचे पंतप्रधान असतात, देशाचे गृहमंत्री असतात, सर्व समाज, सर्व जाती धर्म याच्यासाठी प्रचारात काय केलं, जाहीर प्रचारात तुमचं मंगळसूत्र चोरून नेईल, तुमचं म्हैस पळून नेईल. म्हणजे तुम्ही जातीवाचक ज्यावेळेस करताना तुमचं निवडणुकीत तरतूद आहे की तुम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं की तुमची निवडणूक रद्द होते. केलं का निवडणूक आयोगाने? निवडणूक आयोगाला तिथं बसवायला ज्यावेळेस मुख्य निवडणूक आयोगाला केलं, तिथं त्यांना खुर्चीवर आणून बसवलं. काय प्रोसेस फॉलो केली? संविधानिक मूल्यांची मोडतोड केली यांनी, संपूर्ण संविधानिक मूल्यांची. मला असं वाटतं, संदीपजी, काय होतं, हे राजकारण विषय नाही, आपल्याला विषय कुठला आहे? संविधानाचा विषय होता ना बाबासाहेबांचा. मी तुम्हाला हा मुद्दा माझा याच्यासाठी सांगतोय की संविधान ज्या पद्धतीने अंमलात आणलं पाहिजे, की चर्चा पण तशा पद्धतीने पोषक व्हायला पाहिजे होती की देशातल्या शैक्षणिक परिस्थितीचा काय आपण आढावा घेतला पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे GDPच्या 6% आपण तरतूद केली पाहिजे अशी योजना केली आहे. 1% तरतूद नाही केंद्रीय बजेटमध्ये. खरंय. कसं शिक्षण तुम्ही करणार आहात? याच्यावर संविधानिक आपलं जे राईट टू एज्युकेशन. मला आणखी एकच सेकंड फक्त, हा महत्वाचा मुद्दा आहे बाबासाहेबांच्या भारतरत्न विषयासंदर्भात आहे. मला असं वाटतं की दोघांना हे मी त्या अभ्यासात होतो प्रोसेसमध्ये म्हणून सांगतो. बाबासाहेबांना VP सिंगच्या सरकारने भारतरत्न दिलं, सिंग साहेबांनी प्राईम मिनिस्टर म्हणून दिलं, पण त्यानंतर VP सिंगांनी देशातल्या ओबीसींसाठी मंडल आयोग लागू करायचा निर्णय घेतला. ज्यावेळी मंडल आयोग टेबल झाला त्यावेळी मंडलच्या विरोधात कमंडल अशी सूचना देऊन आंदोलन सुरू झालं अख्ख्या देशभरात. ते ओबीसींच्या आरक्षणासाठी मंडल आयोग होतं. कोणी केलं आंदोलन? ते आंदोलन केलं भाजपने. ते दुर्दैवाने म्हणायला लागतं ना ऑन फ्लोअर, हे रेकॉर्डवर बोलावं लागेल तुम्हाला आता.
ओबीसीच्या विरोधात भाजपने मंडल आयोगाला लागू करू नका म्हणून आंदोलन केलं. पण कसं भाजप आता आंदोलनाच्या भूमिकेतनं बाहेर येऊन रिझर्वेशनची भूमिका घेऊ शकतं? मी 2008-9 ला पार्लमेंटला असताना रामदास नावाचे आरोग्यमंत्री होते. एम्स मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना रिझर्वेशन द्यायचा म्हणून गव्हर्नमेंटमध्ये मनमोहन सिंग साहेबांच्या डॉक्टरांच्या कॅबिनेटने ठराव केला, पार्लमेंटमध्ये बिल पास केलं. एम्स मध्ये रिझर्वेशन ओबीसीना ठेवू नका म्हणून रस्त्यांवर आंदोलन झालं. सुखदेव थोरातांची कमिटी होती, तो रिपोर्ट आजही माझ्याकडे आहे की कशा पद्धतीने आंदोलन झालं, का रिझर्वेशन देऊन. आपण कुठल्या तोंडाने हे गोष्टी बोलतो? आपल्याला काय करायला पाहिजे? पार्लमेंटमध्ये कोण मागे राहिलेले आहेत त्यांना पुढे कसं आणायचं, त्याची चर्चा कशी घडवायची, शिक्षणाची परिस्थिती काय, रोजगाराच्या. आपण सांगतो देशात जगात आपण एक नंबर होऊ. न्यूयॉर्कचं जेवढी बजेट आहे तेवढं भारताचं बजेट आहे. शांघाय 3 पटचं बजेट आहे देशाच्या. अमेरिका जेवढं व्याज देतं $3.5 ट्रिलियन तेवढं आपलं भारताचं बजेट आहे. आपण गप्पा मारतोय वेगळ्या, परिस्थिती फार वेगळी आहे. आता इलॉन मस्क येऊन सांगून गेले त्या कार्यक्रमामध्ये की हे सगळं चालणार नाही. आपण अजूनही जाती, धर्म, बाबासाहेबांचा अपमान करणं हे सगळं आणि एकसंध एकीकडे सांगतो की आपण- आणि याच्या एक सेकंद. टाळून देशाला पुढे न्यायचं असतं तर ते संविधान कसं आपल्याला न्यायला पाहिजे आणि सगळ्या लोकांना कसं न्यायला पाहिजे ही पार्लमेंट मध्ये चर्चा अपेक्षित होती. आणि काय केलं? त्याच्या पुढे जाऊन मला आंबेडकर ही काय त्याच्या पुढे जाऊन मला एकच मुद्दा फक्त सांगायचा की जो ऑन रेकॉर्ड आहे की आपण हे जे म्हणत होते की यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवलं, तसं नाहीये. माजी केंद्रीय मंत्री ज्योती मिर्धा, अनंतराव हेगडे, त्याप्रमाणे लल्लू सिंग अयोध्येचे खासदार आणि पंकजा मुंडे ह्यांनी म्हटलंच आहे की आम्हाला 2/3 बहुमत मिळालं की आम्ही संविधान बदलणार आहे. हे रेकॉर्डवर आहे ना, हे मी नाही बोलत आहे. तुम्ही गुगलवर बघा, हे रेकॉर्डवर आहे ना. मग जेव्हा यांची त्या ठिकाणी धारणाच संविधान बदलायची, आंबेडकरांचं संविधान बदलायचीच होती, परंतु आता काही कारणाने हे शक्य झालं नाही. आणि त्यामुळे हा मुद्दा समोर आता येणार आहे. प्रश्न हा आहे की स्वतः कायदे मंत्री सुनीलजी अर्जुनराम मेघवाल हे त्या ठिकाणी उपस्थित असताना अमित शहा संबोधित करत होते. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांनी कायदे मंत्रीपद भूषवलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांच्याविषयी जर अमित शहा असे बोलताय तर किमान एक शब्द आणि एखादं वाक्य तरी अर्जुनराम मेघवाल यांनी काढायला हवं होतं. म्हणजे हे जे निष्फळ पद अपेक्षा आहे. तुम्ही भूषवलंय, ही आताची लोकशाही आहे. तुम्ही विचार ऐका. करा. एक महत्वाचा मुद्दा हो सांगतो का नाही मला फक्त की- सांगा. नाही असं नाहीये. कसं आहे? तुम्ही एखादं वाक्य त्यामध्ये तथ्यच नाही, ते वाक्य खरंच वाक्य असं तथ्य दाखवण्याचा नाहीये. तुम्ही प्रयत्न करताय. नाही 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 नाही, मी अहो, तुमच्या- वाक्यात तथ्य तथ्य नसतं आहे. तर आज तुमच्या एवढ्या सगळ्या चॅनलच्या- देशामध्ये हा गोंधळ झाला ना. आज प्रचंड ठीक आहे, जनक्षोभ असं माहिती आहे. आहे का? घ्यावी लागली तुम्ही तरी. एखादा वाक्याचा अर्थ तुम्ही अनर्थ अर्थामध्ये आंबेडकरांचा घेता. पूर्ण- अनर्थ अर्थ हे एखादा बघा, वाक्याचा. तो हा प्रकार आहे. आंबेडकरांचा 100% अपमान झालेला आहे. ज्या पद्धतीने हे अमित शहा बोलले ते झालेलं आहे. धनंजय, जे आहे ते आहे, मान्य नाही, नाही, करायला नाही, शिका. कसं मान्य? परंतु अतिशय तुमच्या पक्ष ज्या पद्धतीनं आता बाबासाहेबांचा संविधानाचा अपमान करतोय, त्यांनी त्या वाक्याचं वारंवार दाखवून ठरून दिलेलं आहे. अहो, युपीआय 1 मध्ये जर बाबासाहेबांना विश्वरत्न म्हणतात ना, तर मग यांनी म्हणतात म्हणजे ते अहो, आहे नाही ना. म्हणत. अहो, आहे. तुम्ही मग बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या महात्मा गांधींचे पुतळे का उभारले नाही? अरे देशामध्ये आज- काय अहो, आज तुम्ही ऐका. 10 वर्षात आज काय केलं? ज्या इंदू मिल मध्ये महापुरुषांनी केलं का देशाला स्मारक उभं? घडवलं, इंदू ज्या मिलचं स्मारक घटनेमध्ये नाही केलं उभं. चालतो त्या व्यक्ती त्या भारतरत्न नाही. विश्वरत्नचं पुतळे बसवले पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं- स्मारक केली तुम्हाला असं पाहिजे. म्हणायचंय- तुम्ही महात्मा ज्यांनी तुम्हाला असं फक्त म्हणायचंय- नाही, नाही, ऐका, ह्याचं कारण आहे आज कारण आहे. त्यांचा बाबासाहेबांपाशी त्यांच्याविषयी जो भाव होता तो ओपन झालाय. पोहोचवायचे असतील तर त्यांची स्मारकं व्हायला नक्कीच पाहिजेत. त्यांच्याबद्दल किती आदर आहे हे तुम्ही दाखवलंच पाहिजे. ते काम भारतीय जनता पार्टी करतं. कुठं करताय? तो आदर नाही कसा हे आणि दाखवतात. काँग्रेस कसं चुकीच्या पद्धतीने करतं ते दाखवण्याचं काम आम्ही जी नाही, नाही, नाही. अनर्थ करताय. हे दोन सांगा. बिलकुल नाही. अरबी समुद्रात छत्रपतींचं स्मारक होईल ना, होईल साहेब. आंबेडकर- चांगलं होणार. शेजारी जे केलं ते पडलं हो 8 महिन्यात. ते तर पडलं होईल. 100%. ते होईल तर खूप चांगलं डॉक्टर होईल. बाबासाहेब अरे कधी चांगलं होईल होणार. करोडो लोकांचं त्याच्यात पण भ्रष्टाचार झाला. ही चांगल्या त्याच्यावर- गोष्टीला मूर्त स्वरूप मला येण्यासाठी मूळ विषय हिंदू मिलचं स्मारक अजून करत नाहीये. हिंदू मिलचं स्मारक अजून करत नाही. आणि आता शेवटाकडे हिंदू मिलचं स्मारक अजून करू शकले नाही. 12-11 वर्षात
मोदी साहेबांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. अमित साहेबांनी पहिली घेतली ती बाबासाहेबांचा अपमान केला त्याची सारवा करायला. बस 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 दुसरं काही नाही. एकदम 100% निशांत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी एवढ्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत की मी देशाशी संबोधित करेन. अरे वा. मन की बातच्या माध्यमातून देशाशी संबोधित अहो, समजून घेईन. मग हे संविधानाचं पालन होत नाहीये. 24 तास काम करते. संविधानाच्या जबाबदारीनुसार उत्तरदायित्व असलं पाहिजे. मग उत्तरदायित्व असलं पाहिजे. आम्हाला काम दाखवायचं. उत्तरदायित्व असलं पाहिजे. विकासाचं काम आम्ही दाखवतो. नाही. पत्रकारांशी बोलणं म्हणजे काय होणार आहे? नाही. सुद्धा घेत नाही हा. तुम्ही. काय घ्यायचं? मग त्याचं समर्थन करताय. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला चॅनलला मुलाखती का द्याव्या लागतात? खरे. हे पण सांगा. 100%. याचं पण उत्तर द्या. अगदी. मत मांडण्याचा विचार व्यक्त आता करण्याचा कशाला तुम्ही केंद्राला मत मांडलं ना तुम्ही? नाही, ती प्रेस कॉन्फरन्स नाहीये. ती प्रेस अहो, कॉन्फरन्स नाहीये. नाही, ते एका चॅनलशी बोलतात. हा, नाही, म्हणजे नाही. एक चॅनल करून आणि सगळ्या ऐका, चॅनलशी बोलतात. यांनी देशामध्ये आजपर्यंत 10 वर्षात स्वायत्त संस्थांच्या ज्या स्वायत्तता धुळीस मिळवल्या त्यांना अंकित केलं. मग ते ईडी असो, सीबीआय असो, निवडणूक आयोग असो, त्यांना अरे झालेलं आहे ना. या सगळ्या या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत वारंवार. आपण चर्चा करतोय त्या मुद्द्यांची. मुळात बाबासाहेबांनी 3 वृत्तपत्र काढली, चळवळ पुढे नेली, लोकांना पुढे नेलं, संविधानाची रचना केली. आज मी माध्यमांमध्ये खूप दिल्लीपर्यंत पार्लमेंटमध्ये काम केलेला माणूस या पद्धतीने सांगतो, माध्यमांची जी परिस्थिती या सरकारने केली ती अतिशय भीषण आहे. म्हणजे व्हॉल्टेअरचं ते वाक्य आहे. नाही, हे तुम्ही तुमच्या मतांशी लोकशाहीच्या नाही, चौथ्या नाही, स्तंभावर नाही, तुम्ही नाही. म्हणजे नाही. टीका करताय. तुम्ही नाही, त्यांना म्हणताय की तुम्ही काय तुम्ही करताय? अतिक्रमण करताय ना. दाखवण्याचा प्रयत्न करता सुनीलजी. तुम्ही स्वतः पत्रकार होता. तुम्ही असं मानताय की काय चाललंय? कुणी किती केलं ना, कुणी किती केलं तरी पत्रकारांचा आवाज दबला जाणार आणि ते नाही. म्हणतात दाबतायत. कारण बाबासाहेबांच्याच एका वृत्तपत्राचं नाव मूकनायक होतं. त्यामुळे किमान या मुद्द्यावर तरी चर्चा नको. ती मुद्दा आपण नंतर करू. पण जाताना शेवटी मला एवढंच म्हणायचं, कोणताही राजकीय पक्ष असो, बाबासाहेबांच्या विरोधात बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवता कामा नये आणि ती हिंमत करू पण नये. नाहीतर काय होतं ना, याचं उत्तर लोकसभेला मिळालेलं आहे. संविधानाच्या विरोधात जो कोण जातो, संविधानाच्या विरोधात जो बोलतो. आणि राहिलं बाबासाहेबांबद्दल सगळ्यांना आदर आहे. आणि ही फॅशन नाहीये. बाबासाहेबांचा स्मरण करणं, त्यांचं नाव घेणं हे आम्हाला किंवा आम्हा सगळ्यांना कायम घ्यावंच लागेल. कारण की त्यांच्यामुळे आज भारतात डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. त्याच्यात त्यामुळे एक मला शेवटाकडे जायचं. एक शेवटचा करतो हा. फक्त उभास. करू मी. हा, मला शेवटला जायचं. आज जे यासोबत त्यांनी जे काही बोलले की ह्याच्यामध्ये संविधानात जे बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार, म्हणजे नागरिकच आहे संविधानाच्या आणि कायद्याच्या माध्यमातून. तर तो त्या कृतीने संविधानाचं पालन करून आपल्या जनकल्याण व्यवस्थेमध्ये तो स्वतःचं आयुष्य स्वर्गासारखं करू शकतो. हे एकीकडं शाश्वत असताना अशा प्रकारे अंधश्रद्धेकडे किंवा दुसरीकडं हे वळवायचं जे आहे ते आज अमित शहानी केलेलं आहे. हे अतिशय चुकीचं आहे. नक्की आहे. त्यामुळे त्यांचं जे विधान होतं त्यातलं जे वाक्य होतं की इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म म्हणजे प्रयत्नवादापासून माणसांना, नागरिकांना नक्की. वळवण्याचं काम आहे. 7 जन्म स्वर्ग मिळाला असता. पण आंबेडकरांचं नाव घेतोय म्हणून याच्या आधी देखील आपल्या पिढ्या अक्षरशः पृथ्वीवर उत्तम प्रकारे जगू शकला आणि यापुढे जगत राहतील. कारण की संविधान जोपर्यंत आहे, आंबेडकरांचं नाव जोपर्यंत आहे, तोपर्यंत भारतातल्या दलित, वंचित, शोषिताला अजिबात धोका नाही याची खात्री प्रत्येक भारतीयाला आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.